आपत्काल आणीबाणीचे 50 वर्ष आणि याला घेऊन जे आहे आपण बघतो आहे की मोठा असा कार्यक्रम स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान यामध्ये होणार आहे आणि काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत भेंडे सरांकडनं. सर, काय सांगाल की आता आपण प्रेस घेतली आणि जो 25 तारखेला कार्यक्रम होणार आहे, कशा प्रकारे हा कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल? येत्या 25 तारखेला आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले. आपत्काल हा अतिशय संघर्ष काळ होता की ज्या काळामध्ये अनेक लोकांना काहीही कारण नसताना तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एका अर्थाने सगळ्यांना जेलमध्ये कोंबलं, काही संघटनावरती बंदी घातली, अनेक निरपराध लोकांना ज्यांचा काहीही संबंध नाही अशाही लोकांना जेलमध्ये घातलं आणि म्हणून त्याची आठवण म्हणून याला 50 वर्ष पूर्ण झाली आहे. हा 50 वर्षाचा काळा इतिहास नवीन पिढीसमोर यावा याकरता या कार्यक्रमाची आठवण सगळ्यांना व्हावी म्हणून कार्यक्रमाचं आयोजन आहे. यात नागपूर जिल्ह्यातले जे मिसाबंदी आणि ज्यांनी सत्याग्रह केला अशा सगळ्या सत्याग्रह जे जिवंत आहेत अशा सगळ्या लोकांना एकत्र बोलवण्याचा कार्यक्रम आहे. याच्याशिवाय जे मिसाबंदी किंवा सत्याग्रह ज्यांनी केला त्यांचं निधन झालं अशातल्या काही प्रमुख परिवारामध्ये विनयजी सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमाला राहणार जे माजी खासदार आहेत आणि प्रमुख पदाधिकारी आहेत, हे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार, त्यांच्या परिवाराचा सत्कार करणार आहे. एका अर्थाने ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाकरता आपला वेळ दिला, देशाकरता ज्यांनी संघर्ष केला अशा सगळ्या परिवारांना त्याची आठवण व्हावी आणि त्यांनी त्यांनी जो कार्यक्रम केला आहे, त्यांनी जो काही इमर्जन्सीच्या काळामध्ये आपला वेळ दिला याची आठवण त्यांच्या मनात असावी आणि त्याचा सन्मान करावा हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. नक्कीच आपण बघतो आहे की आणीबाणी जी होती ही ज्यांनी बघितली किंवा त्यांनी बंदीचा काळ बघितला तो 15-16 महिन्यांचा, अशांचा आपण सत्कार करत आहात. किती असे हयात आहेत ज्यांचा सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे? नागपूरमध्ये साधारणतः मिसाबंदी आणि DIR म्हणजे जे सत्याग्रही आहेत असे साधारणतः 110 लोक जवळपास शिल्लक आहेत जे आत्ता हयात आहेत आणि ज्याची यादी सरकारकडे आहे, कलेक्टरकडे आहे. अशा सगळ्या लोकांना निमंत्रणं पाठवल्या गेली आणि अशा सगळ्या लोकांना बोलवणार आहे जे शारीरिक अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नाही अशा परिवारात जाऊन त्याचा सत्कार करावा अशी योजना आहे. स्वातंत्र्य सेनानींना ज्याप्रमाणे भारत सरकारकडनं सर्टिफिकेट दिलं जातं त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडनं दिला जाणार आहे, तर याचवेळी देण्यात येणार आहे, त्यांना सन्मानित करणार आहे सर्टिफिकेट देऊन. जिल्हाधिकाऱ्याकडनं त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्या कार्यक्रमात देणं शक्य होणार नाही कारण तो कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीने केलं आहे. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमात सरकारद्वारा मिळणारं सर्टिफिकेट प्रमाणपत्र आहे की तिथे दिलं जाणार नाही. घरी जाऊन त्या सगळ्या लोकांना हे सर्टिफिकेट पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी महोदय करतील. भाजपाचे कुठले मोठे चेहरे या वेळी दिसणार आहेत? माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून असणार आहे आणि माननीय नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत ते या कार्यक्रमाचं एकंदर त्या कार्यक्रमात त्यांचं प्रमुख भाषण राहील. तर आपण बघितलं की आणीबाणीचे 50 वर्ष याला घेऊन जो आहे वनामतीमध्ये 25 जूनला कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, जिथे जे हयात स्वातंत्र्य सेनानी आहे अशांचा सत्कार केला जाणार आहे. असं कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसोबत मी क्षितिजा देशमुख, सिटी न्यूज लाईव्ह.